आज आपण बनवत आहे तिळाची पापडी किंवा तुम्ही याला तिळाचे पापड सुद्धा म्हणू शकता। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण या ठिकाणी कढई ठेवले गरम करायला। यात टाकत आहे 1 वाटी पांढरे तीळ। या ठिकाणी तुम्ही गावरान तीळ सुद्धा घेऊ शकता। तीळ आता आपल्याला छान मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे। गॅस आपला मिडियमच ठेवायचा। मिडियम गॅसवरच आपल्याला हे तीळ भाजायचे आहे। खूप जास्त भाजायचे नाही, नाहीतर तिळामध्ये कडवटपणा येतो। या ठिकाणी बघा तिळाचा हलका कलर बदललेला आहे आणि तीळ आपले फुललेले आहे, म्हणजे आपले तीळ भाजून झालेले आहे। आणि आता आपण गॅस बंद करायचा आणि आपले तीळ पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। या ठिकाणी बघा मी एक ताट घेतला आहे। ताटाच्या मागच्या साईडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही पोळ्या करण्याच्या पोळपाटावर सुद्धा हे करू शकता, त्याला सुद्धा तूप लावून घेऊ शकता। आणि या ठिकाणी जे आपलं बेलन असतं त्याला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जी आपली तिळाची पापडी आहे ती चिपकणार नाही। ती पापडी बनवायच्या आधीच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे, कारण ती पापडी ही आपल्याला गरम गरम असतानाच लाटावी लागते, मग आपल्याला वेळ मिळत नाही। त्यामुळे ताटाला किंवा पोळपाटाला तूप पहिलेच लावून घ्यायचं। आपलं तूप लावून झालेलं आहे। आता आपण ती पापडी बनवूया। कढई बघा गरम करायला ठेवली आहे। यात टाकत आहे 4 चमचे साखर। साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घेऊ शकता। साखर आपल्याला पूर्णपणे वितळू द्यायची आहे। साखर बघा पूर्णपणे आपली वितळलेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये टाकत आहे 4 चमचे तीळ। जेवढी आपण साखर घेतली होती तेवढीच आपल्याला तीळ घ्यायची आहे। 4 चमचे तीळ टाकून घेतलेली आहे। आता हे छान मिक्स करायचं। हे मिक्स झालं की लगेचच आपल्याला हे ताटावर ओतायचं आहे। गरम गरम असतानाच आपल्याला ही तीळपापडी लाटून घ्यायची आहे। हे मिश्रण मी ताटावर टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, कारण हे खूप गरम आहे। हाताला पाणी लावून घेतलं म्हणजे तेवढे चटके बसत नाही। हे लक्षात ठेवा, हे आपल्याला गरम गरमच करायचं आहे। आता आपण याला लाटून घेऊया। ही तिळाची पापडी तुम्ही छोट्या साईजची किंवा मोठ्या साईजची कशाही प्रकारची करू शकता। मी या ठिकाणी छोट्या साईजची तिळाची पापडी करून घेतलेली आहे। आपली ही तिळाची पापडी तयार झालेली आहे। आता आपण याला हलकं थंड होऊ देऊ। बघा ही हलकी थंडी झालेली आहे। आता आपण चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने याला काढून घ्यायचं। बघा आपला तिळाचा हा पापड तयार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही छोट्या साईजचे किंवा मोठ्या साईजचे तिळाचे पापड बनवू शकता। या ठिकाणी मी 1 वाटी तिळामध्ये 2 पापड तयार करून घेतलेले आहे। बघा अशा प्रकारे आपले हे तिळाचे पापड म्हणा की पापडी तयार झालेली आहे। फक्त हे लक्षात ठेवायचं, जेवढं आपण तीळ घेतो तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। बघा आपले तिळाचे पापड मस्तपैकी तयार झालेले आहे। खायला सुद्धा मस्त खुसखुशीत लागतात। अशा प्रकारचे हे तिळाचे पापड नक्की करून बघा। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।